देशामध्ये पेट्रोल डिझेल महागले। पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी महागलेला आहे। डिझेलचा दर सुद्धा वाढलेला आहे। डिझेलच्या दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ झाली आहे। पेट्रोल डिझेलचे नवे दर आजपासून लागू झालेत। मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 68 पैसे तर डिझेल हे 93 रुपये 14 पैशांना मिळणार आहे। देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या दराचा भडका उडालेला आहे। मध्य पूर्वेमधला तणाव, होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे, या सगळ्याचा एकंदरीत फटका हा इंधनावर झालेला आहे। कारण कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि याचाच परिणाम सध्या आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर पाहायला मिळतोय। पेट्रोल 3 रुपयांनी महागले तर डिझेलचा दर 3 रुपयांनी महागलेला आहे। 3 रुपये 11 पैशांनी महागलेला आहे। तर अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, साहजिकच सामान्य जनतेचा मोठा त्यांना त्रास होणार आहे, त्यांच्यावर मोठा परिणाम होणार आहे, कारण सगळ्याच गोष्टी वाढणार आहेत। काय सध्या प्रतिक्रिया उमटतात? अगदीच सीएनजी नंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ झालेली आहे। संमिश्र प्रतिक्रिया या मुंबईकरांच्या आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून आपण 3 ते 4 पेट्रोल पंपवरती जाऊन या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर 106 रुपये पेट्रोलचा दर आहे, 106 रुपये 64 पैसे आणि 93 रुपये हे डिझेलचा भाव आहे। प्रीमियम पेट्रोलच्या भावात सुद्धा 116 रुपये अशा प्रकारे आता भाव सुरू आहे। मात्र ग्राहकांच्याच म्हणजेच वाहनधारक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया कुठे संतप्त आहेत। काही महिलांच्या प्रतिक्रिया संतप्त पाहायला मिळतात, कारण भाव वाढ झालेली आहे। दादा, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, काय प्रतिक्रिया तुमची यावरती? कारण आता पुढे पण महागाई वाढण्याची शक्यता आहे। नहीं, ये जो है ठीक नहीं है। ये महंगाई तो बहुत चरम सीमा पे हो रही है, ऐसा नहीं होना चाहिए। लोगों को जो है कहीं भी आने जाने में दिक्कत हो रहा है। बीच में तो थोड़ा सा और भी ये हुआ, मैसेज आया कि अभी पेट्रोल जो बंद होने वाला है, लोग स्टॉक करके रख रहे थे, लेकिन तो इस पर कंट्रोल होना चाहिए और रेट कम होना चाहिए, ज़्यादा नहीं होना चाहिए। भाव कमी झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया आपण पाहतोय। आपल्यासोबत आणखी काही वाहनधारक आहेत, त्यांच्याशी संवाद साधू। खरं तर पेट्रोल डिझेलचा भाव वाढलेला आहे, पेट्रोलचा भाव वाढलेला आहे, 106 रुपये भाव झालेला आहे पेट्रोलचा। तुम्हाला माहिती आहे का तुमच्या खिशावर परिणाम झाल्यात? हे झाला तर आहेच परिणाम खिशावरती। हे झालं नाही पाहिजे ॲक्च्युली। आर्थिक परिस्थिती आपली थोडे बेताची आहे, त्यामुळे होतं, असं चालतंच। फक्त संमिश्र प्रतिक्रिया या खरं तर वाहनधारकांच्या पाहायला मिळतात। एकूणच संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी येत्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं सामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे येत्या काळात काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या माहितीसाठी।